नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव आहे निलेश बढे आणि मी एक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे. आज आपण आलेलो आहे एका केळीच्या बागेमध्ये. इथे प्रॉब्लेम असा झालेला आहे की आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. 12 वाजता मी शेताच्या मधोमध जवळजवळ उभा आहे. माझं तोंड जे आहे ते दक्षिण बाजूला आहे. ही दक्षिण बाजू आहे. मागे जर तोंड केलं तर ती उत्तर दिशा होते, इकडे पूर्व आणि या बाजूला पश्चिम. आता तुम्ही माझ्या मागे जी केळी पाहताय ती पूर्ण पिंगट पडलेली आहे, बरोबर. आणि ज्यावेळेस मी माझा कॅमेरा फिरवतो आणि आता माझं तोंड जे आहे ते उत्तर दिशेला आहे आणि तुम्ही मागे जी केळी बघू शकता ती पूर्ण तुम्हाला ग्रीन दिसेल. कम्पॅरेटिव्हली ग्रीनरी जास्त आहे याची. याचं कारण असं आहे मित्रांनो की सध्या सूर्य जो आहे, सूर्य सध्या त्याच्या दक्षिणायनाच्या अवस्थेमध्ये आहे आणि तुमची सावली जी आहे ती पायाखाली न राहता उत्तर दिशेने जाते. म्हणजे ज्यावेळेस सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो त्यावेळेस तो थोडासा दक्षिणेकडे वाकलेला राहतो. त्यामुळे काय होतं की झाडांना जो आहे, केळीच्या बागेला जो आहे, तो केळीच्या बागेला जो फटका बसतो आहे तो फक्त दक्षिण बाजूने बसतो आहे. त्यामुळे दक्षिण बाजूनी जर आपण पाहिलं, दक्षिण बाजूला उभं राहून उत्तरेकडे जर आपलं तोंड असलं तर तुम्हाला बागा ज्या आहेत त्या पूर्ण पिवळ्या पडलेल्या दिसतील आणि विरुद्ध दिशेने जर आपण पाहिलं तर त्या टोटली ग्रीन दिसतील. याचं कारण असं आहे की अशा अवस्थेमध्ये झाडाला नेमकं कळत नाही आहे की मी कपडे काढावेत का स्वेटर घालावं. सांगायचं तात्पर्य हे की रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानामधला जो फरक आहे त्याच्यामुळे हे घडतं आहे. आणि दिवसाचे जे तापमान आहे, तापमान तर आहेच, पण त्यासोबतच ज्या बाजूनी सूर्यप्रकाश जास्त होतो आहे त्या बाजूचं पान तुम्हाला पिंगट दिसेल आणि दुसरी जी बाजू आहे ती तुम्हाला टोटली ग्रीन दिसेल. उत्तरेकडची जी पानाची बाजू आहे ती ग्रीन दिसते आहे पूर्ण आणि दक्षिणेकडची जी बाजू आहे ती तुम्हाला पिंगट दिसते आहे. झाडाची दक्षिण बाजू जी पूर्ण सूर्यप्रकाशाला एक्सपोज होते आहे ती पूर्णपणे पिवळी पडली आहे. त्याच्याच विरुद्ध ज्या बाजूनी सावली आहे, उत्तर बाजूनी सावली आहे, तर या बाजूने प्रत्येक केळीचं झाड जे आहे ते ग्रीन दिसतंय. अशा अवस्थेमध्ये दोन इफेक्ट होत आहेत. एक, चिलिंग पण होतं आहे आणि दुसऱ्या बाजूला दिवसाच्या प्रखर सूर्यप्रकाशांमुळे सनबर्निंगसुद्धा होतं आहे. अशा वेळेस केळी बागांना काय केलं पाहिजे, तर अशा वेळेस केळी बागांना 1 लिटर प्रति हजारी सिलिका लिक्विडमध्ये असेल तर लिक्विडमध्ये, पावडरमध्ये असेल तर 1 किलो प्रति हजारी 1 किलो किंवा 1 लिटर अशा प्रमाणामध्ये केळी बागांना सोडलं पाहिजे. त्याचबरोबर ओव्हर इरिगेशन टाळलं पाहिजे. जमीन जी आहे ती कायम वापसा कंडिशनमध्ये ठेवा. या ठिकाणी ओव्हर इरिगेशन होतं आहे आणि माती बघू शकता तुम्ही, एक तर माती कडक आहे तशी पण माती वापसा कंडिशनमध्ये नाही आहे, पूर्ण चिकट. जेवढं तुम्हाला फर्टिगेशन करायचं आहे तितकाच वेळ पाणी सुरू ठेवा. यांनी ओव्हर इरिगेशन केल्यामुळे इथपर्यंत ओल आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये आम्ही तुम्हाला नेहमीच सांगतो की जे 2 ड्रिपर आहेत याच्यावरती 2 चकत्या ज्या पडतात आपल्या पाण्याच्या, तेवढ्याच चकत्या साधारणतः फेब्रुवारी मार्चपर्यंत, मार्चच्या सुरुवातीपर्यंत एवढंच पाणी दिल्या गेलं पाहिजे. नुसत्या चकत्या उमटल्या पाहिजे. आता या ठिकाणी हा जो बेड आहे हा पूर्ण ओला दिसतोय. ओला आहेच तर आहे, पूर्ण मधल्या फट्टीमध्ये सुद्धा इथे पाणी आलेलं आहे. अशा प्रकारचा गोळा होता कधीच कामा नाही.